देशाच्या राजकारणामधील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेमध्ये ही भेट होणार आहे। राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे। दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार का याकडे देखील लक्ष लागलंय। पुढच्या आठवड्यामध्ये संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवरती ही भेट होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना दुसरीकडे ही भेट होत असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आणि दरम्यान डिलिमिटेशनच्या विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काय म्हटलंय पाहूयात। माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। 50% असू नाहीतर काही वेगळं असू, कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे। जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे। आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले तसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत नाही। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं। शेतकरीच्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे। शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा, जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत। दरम्यान यावरती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। देशाचे पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात आणि त्यांना सर्वांना, खासदारांना तर सर्वच पक्षातल्या सर्वच दलाला लोकांना भेटले पाहिजे। मात्र जे पंतप्रधान संसदेत देत नाही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं कुठेतरी चुकीचं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना भेटण्याकरता खासदार म्हणून जर प्रतिनिधी मंडळ एखादं जात असेल तर त्यात वावगं काही नाही। मात्र डिलिमिटेशन जे आहे हा भाजपचा कावा आहे। डिलिमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे, देशविरोधी आहे, संविधान विरोधी आहे। त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे। कोणाला जर भेटायचं असेल तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची मर्जी आहे। आणि दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार नेमके कोणते आहेत पाहूयात। सुप्रिया सुळे, त्याचबरोबर अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, त्याचबरोबर वर्धा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, दिंडोरीचे भास्कर भगरे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे। निलेश लंके अहिल्यानगर आणि बजरंग सोनावणे बीड हे 8 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।